रंगदेवताने या ठिकाणी जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी श्री वाघेश्वर सेवा मंडळ वाघोपेवाडी यांच्या वतीनं ब्राह्मण भोजन तसेच श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त परमेश्वराचं नामस्मरण व्हावं याच्यासाठी या मंडळाने आम्हा 3 बुवांना या ठिकाणी या तिरंगी आमने सामने डबलबारी भजनासाठी निमंत्रित केलं आहे। मी बुवा श्री समीर रघुनाथ गावडे मुक्काम पोस्ट सरमई तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग सुखवस्तीसाठी आणि उदरनिर्वाहासाठी ऐरोली नवी मुंबई येथे राहतो। आज मला पकवाजाची साथ करतायत ते आमचे चिरंजीव कुमार वेदांत गावडे आणि तबल्याची साथ करतायत ते सुप्रसिद्ध तबलावादक महान नेमक आणि माझी कोरस मंडळी यांच्या वतीने या मंडळाचे अगदी मनापासून आभार मानतो। तसेच आज या डबलबारीसाठी आमच्या सोबत जे दुसरे बुवा आहेत ज्यांचं आताच पहिलं भजन झालं ते म्हणजे सुप्रसिद्ध भजनी बुवा आणि आमचे परम मित्र अभिषेक शिरसाट बुवा। खरोखरच साक्षात ते गायन करत असतात तेव्हा परशुराम पांचाळ बुवांची आठवण होते। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। आज बुवांची तब्येत बघा बरी नव्हती, बरेच दिवस त्याने डबलबाऱ्या केल्या नाही, पण आता पुनश्च एकदा ते या भजनाच्या डबलबारी सामन्यामध्ये आलेले परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतोय की देव वाघेश्वरा आमच्या शिरसाट बुवांना उदंड आयुष्य दे आणि ही जी हरिनामाची सेवा त्यांच्याकडून सुरू आहे ती अशीच सेवा पूर्वरत चालू राहू दे अशी परमेश्वराच्या वेळी प्रार्थना करतोय। आज बुवांना पकवाज साथ करतायत ते आमचे परम मित्र सुप्रसिद्ध पकवाज वादक आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा असे रुपेश परब बुवा। तसेच तबल्याची साथ करतायत ते भावेश परब यांचे सुद्धा आमच्या भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार मानतो। तसेच बुवांच्या कोरस मंडळीचे सुद्धा मनापासून आभार मानतोय। तसेच बुवांनी सांगितल्याप्रमाणे विनोदाचे बादशाह बघा हाताची घडी घालून कसे बसलेत, पण माणसाकडे बघितल्यानंतर सगळ्यांना हास्य येतं। आमच्या शिरसाट बुवाने सांगितलं सुप्रसिद्ध आमच्या या कोकण किशान मुंबईमध्ये सुद्धा अनेक डबलबारी सामने ते करतात देवन असे आमचे आदरणीय संदीप पुजारी बुवा। आज बुवांना पकवाजाची साथ करतायत ते संकेत राऊत आणि तबल्याला साथ करतायत ते कौतुक घाडी आणि बुवांची मंडळी यांची सुद्धा आमच्या भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी अगदी मनापासून आभार मानतोय। तसंच ह्या वाघेश्वर मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अवघ्या 6 घरांचं ही जी वाडी आहे या 6 घरांमध्ये हा कार्यक्रम त्यांच्या वतीने आयोजित केला जातो आणि खरोखर तर परमेश्वर हे सगळं त्यांच्या हातून करून देतोय। आज एवढी या ठिकाणी जी उपस्थिती आहे, आज महिला वर्ग असतील, आमच्या पुरुष वर्ग असतील, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील,
खरोखर मनोभावे त्या वागेश्वराची या ठिकाणी सेवा करतायत. परमेश्वराच्या चरणी एवढंच मागणं करेल की या सगळ्यांना मनापासून उदंड आयुष्य देऊन सुख समृद्ध आणि ऐश्वर्य देऊन अशीच उत्तरोत्तर सेवा त्या परमेश्वराने तुमच्या हातून सगळ्यांच्या करून घ्यावी अशी परमेश्वराची चरणी प्रार्थना करतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून विद्येची देवता आई सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वाचं दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन माझी मातृदेवता, माझी पितृदेवता, माझी ग्रामदेवता आई सरस्वती मातेच्या चरणी आणि सासरी भगवती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन माझी गुरुदेवता कैलासवासी दीपक समान भुवांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे भजनी बुवा, कोरस मंडळी तसेच पखवाजवादक, तबला वादक यांच्याही सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तो नटावतारी कलाकार असतील त्यांच्याही चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी या आमने सामने तिरंगी डबल बारी भजनाच्या या पहिल्या पर्वाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय राजेंद्र भिसेबुवा कुठे असतील त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. राजेंद्र भिसेबुवा. हॅलो 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 एकदाच फायदा करा आपला तुम्ही. खरोखर सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आमचा हा सात आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम ते करत आहेत. आणि आमचे तिघांचे सुद्धा म्हणजे भजनात कुठे काय आवाज कमी जास्त करायचा सगळा त्यांच्यावर राखायचा. हॅलो हॅलो. खरोखर सुंदर असं आमच्या अभिषेक शिरसाट बुवांनी भजन या ठिकाणी सादर केलेलं आहे. वेळेचा अभाव आहे कारण 12:15 वाजले बुवा. त्याच्यामुळे मी भजन करणार आता. प्रार्थना भजन त्याच्यानंतर रुपावली आहे. त्याच्यानंतर आमच्या पुजारी बुवांचं भजन आहे. कारण काल त्यांना 4 वाजता गजर भेटलो. पावसानं थोडे वांदे केले त्याच्यामुळे खरोखर मंडळात एवढे म्हणजे धावपळ करून या ठिकाणी पुनश्च हे भजन व्हावं याच्यासाठी प्रयत्न केले आणि ते वागेश्वराने त्यांच्याकडून करून घेतलेले आहे. देवाची साथ असल्याशिवाय कुठचं कार्य होत नाही. जास्त सुरुवातीला काय बोलत नाही. गजराच्या माध्यमातून आपण मनोरंजन हे करायचंच आहे. बुवांनी सांगितल्याप्रमाणे उत्पत्तीचा काम तिकडे झालेला, पालन पोषण आमका करूचा, बाकी लय करूचा का ब्रह्मा विष्णू आणि महेश. बुवांच्या भजनाचाच नाव आहे महादेश्वर तासादिक भजन मंडळ. हसना सुद्धा बघा कसा बघितल्यानंतर समोरच्या माणसा कसा घेता. त्यांनी आपला काढा थोडासा आपला पेटवून दिलेला. म्हणजे तुम्ही कायदा करा त्यांना तिकडे लगीन लावचा वगैरे सगळा कायदा करून दिलेला आहे. खरोखर बरं वाटलं. मला वाटतं 2 वर्षानंतर आमचे अभिषेक बुवा परत आमच्या जोडीला भेटले आहेत. बुवांचे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बुवांच्या घरवाल्यांनी सुद्धा भजनासाठी आलेले आहेत या ठिकाणी. त्यांचे सुद्धा आमच्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. पहिले परमेश्वराचं नामस्मरण करूया, त्याच्यानंतर गजराच्या माध्यमातून आपण मनोरंजन नक्कीच करूया.
पध पम गम पम गम गरी सा सात जन्मची लाभली पुण्याई सात जन्मची लाभली पुण्याई म्हणून गाहलो काल किते भोई म्हणून गाहलो काल किते भोई शांत माया मूर्ती पहाटे सारखी शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन सकाळी पालखी निघालो घेऊन सकाळी पालखी आम्ही भाग्यवान आनंद आम्ही भाग्यवान आनंद झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना शिवकुमार गणपती गजानना प्रथम वंदना तुला ही थोर तू दया घना प्रथम वंदना तुला थोर तू दया घना रिद्धि सिद्धि सेवा करते रिद्धि सिद्धि सेवा करीते तुझीच हे विनायका तुझीच हे विनायका सरस्वती सुरवर पूजिते सरस्वती सुरवर पूजिते तुलाच हे गणनायका तुलाच हे गणनायका हो प्रसन्न मंगलमय हे पतित पावना प्रथम वंदना तुला थोर तू दया घना प्रथम वंदना तुला थोर तू दया घना प्रथम वंदना थोर तू दया घना मूषकारुणागमन इंद्रलोकी प्रभु इंद्रचंद्र शरणारे तुझ ठरला स्वयं विश्वकर्मा
सुतरि गौरी नन्दना नटराजा नटेश्वरा सुतरि गौरी नन्दना नटराजा नटेश्वरा सुतरि गौरी नन्दना वायुवेगे अनंता धाव घे करुणाकरा वायुवेगे अनंता धावगे करुणाकरा कार्य सिद्ध हो रे हीच मनोकामना हीच मनोकामना हीच मनोकामना हीच मनोकामना कुंडली गवरदा लाडू खाला रे म पानी धा पा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर नागरा नामाचा गजरे नागरा नामाचा गजरे नागरा नामाचा गजरे अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर
राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरी राजा राम हरी हरी जय राम सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम 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 राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी दिनकर गोविंद कोरगावकर व कैलासवासी तिलोत्तमा दिनकर कोरगावकर यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड याचकडून विशाल आणि विनय यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कैलासवासी दिनकर कोरगावकर आणि तिलोत्तमा कोरगावकर यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. तसेच गुरुप्रसाद अनिल साहिल याचकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. त्यांच्या सुद्धा या बक्षिसाचा स्वीकार करतोय. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे अशी प्रार्थना करतोय. तसेच सन्माननीय साहिल शिरसाड यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. त्याचाही स्वीकार करतो. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे. हॅलो हॅलो खरोखरच या मंडळासाठी बोलायचं झालं तर थोडक्यात बोलायचं म्हणजे शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य, शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य. आज या वागेश्वर सेवा मंडळामध्ये आम्हाला डबल वारी करायला भेटलं. हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. आलं किती गेलं किती संपले भरारा, आलं किती गेलं किती संपले भरारा, संपणार नाही आणि संपू देणार नाही. या वागेश्वर मित्र मंडळाचा धरारा, या वागेश्वर मित्र मंडळाचा धरारा, या वागेश्वर मित्र मंडळाचा धरारा. कारण बघा 6 घरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजन करायचं म्हणजे काय खायचं काम नाही. खरोखरच मगाशी त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी जेवणासाठी जी काही लगबगीने आलेल्या या ठिकाणी सर्व पाहुण्यांची उठाबस करत होते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण हे सगळं कार्य करत असताना प्रत्येकाचे हात पाठीमागून याला सपोर्टिंगला असतात आणि कुठेतरी हे कार्य सिद्धीत जात असतं आणि हे सगळं परमेश्वर करून घेत असतो. खरोखर त्यांनी जेवण एवढं सुंदर बनवलं होतं आणि त्या जेवणाचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी घेतलाय. खरोखर सुंदर असं काम. 6 घरं हे कोण बोलणार नाही की ह्या 6 घरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजन केला जातो. बरोबर की नाही बुवा? आमच्या शिरसाट बुवाने थोडक्यात मगाशी मनोरंजन खूप चांगल्या प्रकारे केलं. त्याच्यानंतर आमचे आता पुढचे संस्थान मंत्री बाकी आहेत. ते आता काही बाहेर उठान गेलेत. काय आता घेऊन येतात बरोबर काय माहिती आहे. कारण परत शिरसाट बुवांकडेच येतो ते. काय सुरुवात થઈ सुद्धा होतं या काय डबल बारी म्हटल्यानंतर एका बुवा किंवा दुसऱ्या बुवा एकदम खालच्या थराक जाऊन बोलणं म्हणजे डबल बारी नाही. कारण एक काही तासांचा कार्यक्रम असता डबल बारी म्हटल्यानंतर मनोरंजन. तुम्ही बोलता बोलता आता बघा मी बोलत असताना तुम्ही हसताय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जरी हास्य आलं तरी ते खूप आहे. कारण हे नारदाची गादी आहे. तुम्ही सगळ्यांनी बुवा म्हणून ही मानाची खुर्ची आम्हाला दिलेली आहे आणि आम्हीच जरी ते बसून काहीतरी वायफळ बडबड बोलवलो, बुवा पेटव उडो. खरोखर आता सुंदर साऊंडवाल्याने सुंदर अगदी आवाज एकदम हे केलाय, ते सेट केलाय. होय होय तुम्ही काळजीच करू नको. कैलासवासी सीताराम कोरगावकर यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल कोरगावकर यांच्याकडनं हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी सीताराम कोरगावकर यांच्या पवित्र आत्म्या चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. सांगायचं म्हणजे हे की आमच्या शिरसाट बुवांका त्यांच्या शरीरावर बघून जर वाटला असात बोलासारख्या तर माका वाटत नाही की त्यांना काहीतरी जास्त बोलायचा. पण खरोखर सज्जन व्यक्तिमत्व. आज जवळजवळ 1.5 ते 2 वर्षांनी बुवा परत डबल वारी करायला लागले आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. परमेश्वराने त्यांना निरोगी आयुष्य देऊन अशीच पुढे सेवा त्यांच्याकडनं करून घ्यावी अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी जवळजवळ 1:45 झाला. रूपाचा अभंग घेतोय. त्याच्यानंतर आपण गजराच्या माध्यमातून नक्की या ठिकाणी मनोरंजन करूया.
मबनी बम बग मरी सा Thank you.
पडिये ओ हरी पडिये ओ 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 अपनी धन्यवाद. सन्माननीय महेश शिरसाट यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बबवलं असं पारितोषिक परमेश्वराचा नवदंड आयुष्य दे. कैलासवासी मारुती कोरगावकर यांच्या स्मरणार्थ नंदकिशोर कोरगावकर यांच्याकडनं हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी मारुती कोरगावकर यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. तसेच मारुती तुकाराम कोरगावकर यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे. तसेच विनय कोरगावकर यांच्याकडनं आमचे पक्वाजोदक कुमार वेदांत गावडे यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच उत्तम कोरगावकर यांच्याकडनं सुद्धा पक्वाजोदक वेदांत गावडे यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तसेच ओमकार कोरगावकर यांच्याकडून सुद्धा पक्वाजोदक वेदांत गावडे यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तसेच महेश कोरगावकर यांच्याकडनं सुद्धा पक्वाजोदक वेदांत गावडे यांच्यासाठी हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. कैलासवासी जयवंत कोरगावकर यांच्या स्मरणार्थ विशाल कोरगावकर यांच्याकडनं हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी जयवंत कोरगावकर यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. तसेच अभिषेक शिरसाट बुवा यांचे शिष्य दीपक कोरगावकर यांच्याकडनं सुद्धा हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय.
त्याचा सुद्धा स्वीकार करतोय. तसेच नामदेव शिरसाट यांच्याकडनं पक्वाजोदक वेदांत